सहकार महर्षी कैलासवासी बाबासाहेब केदार स्मृती प्रित्यर्थ सावनेर कळमेश्वर विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने भव्य 3 दिवसीय विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन 16 फेब्रुवारी रोजी नागपूर जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकर्डे यांच्या हस्ते पंचायत समिती सावनेरचे सभापती अरुणा शिंदे, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पवन जयस्वाल, व्यापारी संघाचे सचिव मनोज बसवार, युवा सेना नागपूर जिल्हा सहप्रमुख प्रफुल्ल कापसे व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले। 16, 17 व 18 फेब्रुवारी 2024 रोजी नगर परिषद हायस्कूलच्या मैदानावर होणाऱ्या या कबड्डी स्पर्धेमध्ये सावनेर, काटोल, कळमेश्वर, नागपूर, अमरावती, छिंदवाडा, इंदोर आदी ठिकाणच्या सुमारे 80 संघांनी आपला सहभाग नोंदविला आहे। 57 किलो वजनाच्या 2 खुल्या लढती होणार आहेत। या स्पर्धेमधील खुल्या गटांमध्ये प्रथम पारितोषिक 51,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 31,000 रुपये, तृतीय पारितोषिक 21,000 रुपये आणि 57 किलो गटामध्ये प्रथम पारितोषिक 31,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 21,000 रुपये आणि तृतीय पारितोषिक 11,000 रुपयासह अनेक वैयक्तिक पारितोषिके दिली जाणार आहेत। या भव्य कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर ढुंडेले, पत्रकार तेजसिंग सावजी, दीपक कटरे, प्राध्यापक योगेश पाटील, डॉक्टर शिवम पुण्यानी, डॉक्टर उमेश जीवतोडे, माजी नगरसेवक लक्ष्मीकांत दिवटे, निलेश पटे, सरपंच अमोल केने, प्रवीण झाडे, सोनू रावसाहेब व मुख्य संयोजक सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष राजेश खंगारे व सहकारी प्रमुखतेने उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता राजेश खंगारे, सौरभ साबळे, मोहित बारसकर, राहुल धोंगडे, लक्ष्मीकांत सातपुते, सचिन मोहतकर, स्वप्नील महाजन, महेश दहीहंडे, रोशन महंत, शैलेश हजारी, अजय डाखोळे, पंकज महंत, तुषार गायकवाड, रुपेश महाजन, आकाश कमळे, राहुल धांडोळे आदी परिश्रम घेत आहेत। सावनेर येथून विदर्भ न्यूज करिता पियुष झिंजुवाडिया यांचा हा वृत्तांत।